जय जय रघुवीर समर्थ। आज के वक्ते श्री वसंत कुंटे यांना विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर प्रस्थान ग्रहण करा। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम। शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मंचासीन आजचे आमचे विद्वान वक्ते श्री कुंटे साहेब आणि उपस्थित भगवत पादारविंदानुरागी भाविक श्रोतेगण हो। श्री रामनवमी महोत्सवांतर्गत श्रीराम व्याख्यान मालेचा आज ते तिसरे पुष्प गुंफणार आहे। आपल्या ग्वाल्हेरचे श्री वसंत कुंटे। आज योगायोग असा आहे की त्यांचा 77वा वाढदिवस आहे। आम्ही शिवसमर्थ गो सेवा मठातर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। समर्थ कृपेने त्यांना त्यांच्या जिव्हेला शारदेला वाग्देवत्याशी धारदार वाणी त्यांची राहो आणि त्यांना उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो। त्यांना दीर्घायुष्य निरोगी आणि सक्रिय असं आयुष्य लाभो आणि त्यांच्या ते असं समाजहितार्थ कामं होत राहावे हीच मी देवचरणी प्रार्थना करतो। ग्वाल्हेरच्या प्रबुद्ध जनांना आणि म्हणजे विशेषतः आजच्या पिढीला आमच्या श्री वसंत कुंट्यांचा वेगळा परिचय करून द्यायची अशी काही आवश्यकता गरज भासत नाही। का की प्रत्येक क्षेत्रात सार्वजनिक साहित्यिक सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रबुद्धन असं ठळक नाव आहे की त्यांचा परिचय द्यावा असं विशेष वेगळं वाटत नाही। त्यांचं संघटन संयोजन संपादन त्यांचं लेखन आणखीन पुन्हा सांगतो मी त्यांचा अभिनय पाहिलेला आहे मंचावर। तर त्यांचा अभिनय या विविध गुणांनी बहुमुखी प्रतिभाधनी असे विद्वान वक्ते श्री वसंत कुंटे आम्हाला लाभलेले आहेत। या शृंखलेचं तिसरं आहे मराठीचं पहिलं व्याख्यान आहे। एकनाथी भागवत या संत एकनाथांच्या भागवतावरती त्यांचा आजचा विषय आहे। मी क्षमा करावे भावार्थ रामायण। मी या आयोजनातर्फे श्री सायखेडकर यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आजच्या वक्त्यांचे माल्यार्पण करून स्वागत करावे। जय जय रघुवीर समर्थ। आता आजच्या वक्त्यांच्या आपल्यामध्ये मी उगीच अडथळा न होता मी श्री कुंटे साहेबांना विनंती करेन त्यांनी भावार्थ रामायणावर आपला विद्वत्तापूर्ण विषय मांडावा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।
श्री रामनवमी उत्सवानिमित्त गेल्या 2 दिवसापासून इथे उत्तम विद्वान वक्त्यांचे प्रवचन आपण ऐकत आहात. आजचं हे 3रं पुष्प. श्रीरामाच्या या दरबारामध्ये आणि समर्थांचा आशीर्वाद जिथे प्राप्त आहे, त्यांची जी ऊर्जा इथे आहे, तिचा मला लाभ आणि आशीर्वाद मिळावा अशी त्यांच्या चरणी पहिले प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्या श्रोत्यांना वंदन करतो. जे काही उणं पुरं माझ्या मुखातनं निघेल, जे काही मी वाचलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचेल असा आशीर्वाद तुम्हा सगळ्या श्रोत्यांनी मला द्यावा ही एक विनंती. बोलण्यात काही चूक झाली तर ती माझी, आणि काही तुम्हाला आवडलं आणि मला काही सांगता आलं तर ते श्रीरामाचा आशीर्वाद म्हणून घ्यावा. आजचा आपला विषय एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण. रामायण म्हणजे आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचं एक असं काही मूळ आहे की ज्याच्या नावाखाली संपूर्ण संस्कृती वाढली आहे, ज्याच्या नावाखाली संपूर्ण संस्कृतीचं रक्षण झालेलं आहे, ज्याच्या नावाखाली संवर्धन झालेलं आहे, मुलांवर संस्कार झालेले आहे, असे हे रामायण नावाचा हा ग्रंथ सगळ्यात पुरातन आपल्या भारतात आहे. आपण वेगवेगळे जे महापुरुष आहेत त्यांच्याही चरित्रात ऐकतो की त्यांनी लहानपणी रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज यांच्या गोष्टींनी संस्कार प्राप्त केलेला आहे. आपला पूर्ण सनातन धर्म ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा रामाच्याच नावाने जिवंत राहिलेला आहे. राम हे एक साधारण नाव नाही आहे. राम एक ऊर्जा आहे, राम एक आशीर्वाद आहे, राम एक स्फूर्ती आहे. आणि या सगळ्या दृष्टीने राम नाम हे ज्याला साध्य झालं तो तरला असं आपण नेहमी म्हणत असतो. आज इथे अनेक संस्था आहेत ज्या श्रीराम जपाच्या, श्रीराम नामाच्यासाठी सतत कार्यरत आहेत. या सगळ्या रामाच्या इतिहासातनं, रामाच्या वर्णनातनं, रामाच्या चरित्रातनं आपल्याला काही शिकता आलं पाहिजे म्हणून ते ऐकायचं, पुन्हा पुन्हा ऐकायचं, पुन्हा पुन्हा वाचायचं. पण त्याची सार्थकता फक्त त्यावेळी आहे ज्यावेळी त्या रामाच्या चरित्रातनं आपण काही आपल्या आचरणात आणाल. ते जर आणता आलं तर ते खरं रामाचं स्वरूप आहे आणि खरी रामाची आराधना आहे. दुर्दैव असं आहे की आपल्याला पारायण करायची सवय आहे आणि बऱ्याच ग्रंथांचं आपण पारायण करत राहतो, भराभर वाचून, ज्याची जशी गती असते. सांगताना तो सांगतो की मी तर 2.5 तासात पूर्ण करून टाकतो, मी तर 2 तासात करतो, मी तर नेत्राणी करतो. वास्तविक आपले सगळे जे इतिहासकार आहे, जे ऋषी आहे, मुनी आहे, ज्यांनी चिंतन केलं आहे, ते सगळे हेच म्हणतात की त्याला आत्मसात करायला हवं आहे. पारायण म्हणजे नुसतं नेत्रपारायण किंवा मी वाचून टाकलं ह्या भावनेने कधी नाही करायचं. दुसऱ्या एक भावना त्यांची असते की निरपेक्ष भावाने करायचं, म्हणजे एक सकाम आणि एक निष्काम. हे मला अगदी कबूल आहे की संसारात राहणारा मनुष्य कधीसुद्धा निष्काम भक्ती करूच नाही शकत, कारण त्याला त्या रामरायावर विश्वास आहे की माझ्यावर काही संकट आलं आणि मी जर रामाची आराधना केली, कृष्णाची केली तर तोच मला तारणार आहे. आणि म्हणून आपण असं म्हणणं की निष्काम भक्ती, की रामाला सांगायचं की मला काही नको आहे, हे संसारी माणसाला शक्यच नाही आहे. तर दुसरं असं की त्याच्यातच तर ताकद आहे, तो काही देऊ शकतो, तर मग आम्ही कुणाकडे कशाला जायचं म्हणून आम्ही मागत असतो. रामायण इतके प्रकार आहे आपल्या इथे. मूळ रामायण हे वाल्मिकी रामायण म्हणवलं जातं. सगळेजण हेच म्हणतात की वाल्मिकी हे मूळ रामायण, कारण वाल्मिकी त्यावेळी होते जेव्हा रामायण घडलं, त्यावेळी होते. आणि त्यावेळी त्यांनी जे पाहिलं आहे किंवा जे ऐकलं आहे या त्यांना दिसलं आहे. आता दिसलं आहे कसं म्हणायचं, वाल्मिकी ते आपल्या आश्रमात होते. पण मी तुम्हाला सांगू की आपल्या भारतातले अनेक ऋषीमुनी असे होते की ज्यांनी योग बळाच्या आधारावर, आणि ते द्रष्टा होते. द्रष्टा या शब्दाचा अर्थ की ते एका जागी बसून डोळे मिटून ध्यानस्थ होऊन मागे काय घडलं आहे ते पाहू शकत होते, पुढे काय घडणार आहे ते त्यांच्या दृष्टीशी दिसत होतं. वाल्मिकी हे त्यातलेच होते आणि त्यांनी ते रामायण लिहिलं. आपल्या इथे काही थट्टा करताना ज्याला उगीच सवय असते
त्यापैकी एकदा आपल्या इथे एक राम केशव रानडे म्हणून एक न्यायाधीश होऊन गेले, अतिशय प्रसिद्ध. न्याय देताना सुद्धा ते आधी रामाची आराधना करायचे, त्यांच्याकडनं आशीर्वाद मागायचे. असे ते रामावर त्यांचं फार श्रद्धा होती, प्रवचनही करायचे. राम म्हणजे सर्व काही असं ते मानायचे. एकदा त्यांना कुणीतरी विचारलं की अहो तुम्ही तर रामाचे एवढे भक्त आहे आणि न्यायाधीशसुद्धा आहे, आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही न्याय द्या म्हणे. तर म्हणे बोला काय म्हणाले. तर म्हणे आम्हाला असं वाटतं की जर वाल्मिकींनी आधीच रामायण लिहून ठेवलं होतं तर रामाने येऊन इथं नुसतं ॲक्टिंगच तर केलं आहे, तर म्हणजे ह्याच्यात कोणती रामाची महिमा आहे. हा जेव्हा प्रश्न त्यांना विचारला तर त्यांनी म्हटलं की सगळ्यात पहिले मला क्षमा करा, रामाच्या एखाद्या विषयावर निर्णय देणं एवढी माझी योग्यता नाही आहे. आणि तुम्हाला जे वाटतं आहे की रामाने ॲक्टिंग केलं तर असा काही भाग नाही आहे. आणि जर नसेल वाटत तरी हे पहा की राम परब्रह्म होते. आपल्याला काय करायचं आहे हे रामाला माहीत होतं, कारण रामाने मानवाच्या रूपात अवतार घेतला होता. ते परब्रह्म जरी असले तरी त्यांनी संपूर्ण जीवन मानवासारखं जगलं आहे, सगळे कष्ट भोगले आणि त्या कष्टानुरूप एका मानवाला जे शक्य होतं तेच त्यांनी आपल्या जीवनात केलं आहे. आणि म्हणून त्यांनी असं नाही केलं की असा एक जादू केला आणि जादूने आपलं सगळं मिळवून घेतलं आणि जादूने मारून टाकलं. त्यांनी ज्याला आपण म्हणतो ना थ्रू प्रॉपर चॅनल तसे ते वागले आणि तेच आदिशक्ती सीतेचं त्यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं पडलं की रामकेशव राणे म्हणायचे की तुम्ही थोडं असे आणि भ्रमात आहात म्हणे. रामाने ॲक्टिंग नाही केलं. विश्वामित्र, वशिष्ठ, वाल्मिकी हे सगळे द्रष्टा होते आणि त्यावेळी ते जे घडत गेलं ते त्यांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून परब्रह्म जरी असले तरी रामाने जो आदर्श आपल्यासमोर ठेवला तो मानव रूपात ठेवलेला आहे. हे झाले मूळ वाल्मिकी रामायण. पण आता एवढा मोठा आपला देश आणि इतक्या भाषा, वाल्मिकी रामायण हे संस्कृतमध्ये आणि आता त्या सगळ्यांना सहज समजावं म्हणून जसं आपल्या इथे ज्ञानेश्वर महाराजांनी साधारण लोकांना समजावं म्हणून प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, तसंच एकनाथ महाराजांनी प्राकृत भाषेमध्ये भावार्थ रामायण लिहिलं. एकनाथ महाराज स्वतः म्हणतात की हे भावार्थ रामायण म्हणजे मी रामायण नाही लिहिलं आहे, मी या रामायणावर टीका केली आहे. त्यांच्या प्रत्येक अध्यायाचे ते शेवटी असं म्हणतात ते की स्वस्ती श्री भावार्थ रामायणे अमुक अमुक खंडे एकाकार टीकायाम. मी ही टीका करतो आहे. आता टीका या शब्दाचा अर्थ समजा बरं तुम्ही. टीका याचा असा असतो की आलोचना, टीका याचा अर्थ असतो की क्रिटिसाईज. आपल्या मराठीमध्ये टीका या शब्दाला फार मोठं महत्त्व आहे. टीका म्हणजे रसग्रहण, टीका म्हणजे त्या गोष्टीला समजून त्याच्याला आणि त्याला परिष्कृत करून साधारण लोकांना समजेल इतक्या सोप्या भाषेत सांगणं, त्याला टीका म्हणतात. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवर लिहिलेली टीका आहे आणि म्हणून ती लोकांना सहज समजली. ह्या दृष्टीनेच आपण केलं आणि म्हणून त्या ज्ञानेश्वरीला आपण भावार्थ दीपिका म्हणतो. असंच एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं आहे, ते सगळं समजून उमजून लिहिलं आहे. एक काम आणखीन एकनाथ महाराजांनी छान केलं आहे की ह्या इतिहासाला रामायण गाताना रामाची कथा सांगता सांगता त्यांनी अध्यात्म पण सांगितलं आहे, त्यांनी रामाची आराधना पण सांगितली आहे, त्यांनी वैराग्य निरूपण पण केलं आहे. एकनाथ महाराज वैराग्यासाठी फार प्रसिद्ध होते. आता तुम्ही कोणीतरी विचाराल की त्यांचं तर लग्न झालं होतं, मग ते कसे वैरागी. तर आपल्या ह्या सगळ्या भारतामध्ये असे काही लोक झालेले की जे गृहस्थाश्रमी असून विरागी होते. याच्यामध्ये एकनाथ महाराज ते आजच्या काळचे, पण सगळ्यात मोठं उदाहरण श्रीकृष्णाचं आहे. म्हणतात ना श्रीकृष्णाने 1108 लग्न केली, ती लग्न केली, याच्या सगळ्या. आणि तरीसुद्धा श्रीकृष्णाने एकदा असं म्हटलं होतं की जर माझं पूर्ण जीवन ब्रह्मचर्य व्रताने झालं असेल तर माझ्या हातून अमुक घडावं. एखाद्याला वाटेल की हा कसला ब्रह्मचारी, पण त्या ब्रह्मचार्याचा अर्थ असा आहे की तो त्या संसारात रमला नाही. ब्रह्मचर्य जे नियम आहेत ते सगळे पालन करून या जगामध्ये एक आदर्श म्हणून जगला, असे एकनाथ महाराजही होते. आणि असा रामायण काळी जनक राजाला सुद्धा मानत होते. जनक राजा हे विदेही स्वरूप होते आणि म्हणून सीतेचा जेव्हा सीता ही अजन्म आहे, सीतेचं पालन करताना असं म्हटलं गेलेलं आहे की या सीतेचं तोच पालन करू शकतो जो ब्रह्मचारी असेल, ज्यांनी जीवनभर विदेही अवस्थेमध्ये राहिला. आणि म्हणून जनक तिचं पालन करू शकला, नाही तर सीतेचं पालन करू शकण्याची शक्ती कुणामध्ये नव्हती, असं या ह्याच्यातसुद्धा उल्लेख आहे. तर असे अनेक प्रकारचे रामायण आहे. ही भावार्थ दीपिका जवळजवळ त्यांनी 200 भावार्थ दीपिका नाही, भावार्थ रामायण 297 अध्याय आहे त्याच्यामध्ये, वेगळ्या वेगळ्या कांडातले.
2 दिवस आपल्याला मिळाले. मी आधीच कबूल करतो की हे सगळं पूर्ण होणं शक्य नाही आहे, पण जेवढं आपल्याला प्रवाहाने समजता येईल, गोष्टीमध्ये समजतं आहे, त्याशिवाय एकनाथ महाराजांनी जो जो प्रसंग आला आहे त्या प्रसंगामध्ये ज्याचा उल्लेख झाला आहे त्याची कथासुद्धा सांगितली आहे. सीता आली तर सीतेचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला, श्रावणबाळ आला त्याचा वृत्तांत सांगितला, रामाने काही प्रश्न विचारले त्याचा वृत्तांत सांगितला. त्या कथेचा सुद्धा मी आज मागोवा घ्यायचा प्रयत्न करणार आहे. रामकथा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण तो मी एक प्रयत्न करणार आहे. आणखीन एक छान गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या भारतातल्या जवळजवळ सगळ्या भाषांमध्ये रामायण लिहिलं गेलं आहे. आणि या सगळ्यांमध्ये मूळ संस्कृत जरी असलं तरी ओडियामध्ये 14 रामायण लिहिले गेले, बरोबर ना? 14 रामायण लिहिले. बाकी कंब रामायण म्हणा, तेलुगूमध्ये म्हणा, बंगालीमध्ये म्हणा, अशी सगळ्यातून रामायणं लिहिले गेले. त्या रामायणामध्ये थोडासा फरक असा आहे की काही श्रुती रामायण होते जे लोकांकडनं ऐकलं त्यावरून लिहिलं, आणि काही मूळ वाल्मिकीला धरून लिहिलं आहे. आणि म्हणून रामाची कथा कशीही असली, ऐकलेली असली तरी, मुळातनं असली तरी ती कथा प्रियच असते, अतिशय आवडते. तुलसीदासांनी जे लिहिलं आहे, गोस्वामी तुलसीदासांनी, ते तर स्वतः त्यांनी कबूल केलं आहे की मी स्वांत सुखाया लिहिली आहे. तर म्हणून इतिहास जर म्हटला तर तो वाल्मिकीचा आहे. बाकी सगळा भक्तीचा भाग आहे, आणि भक्तीचा भागसुद्धा काही वाईट नाही आहे, कारण राम हा आपला आदर्श आहे. राम म्हणजे भारताचा आदर्श, राम म्हणजे सनातन धर्म. या भावार्थ रामायणामध्ये त्या ज्या 297 अध्याय झाले त्याच्यामध्ये जसजसं ते पुढे चालत होतं तसतसे त्याच्या अध्यायाची संख्या वाढत होती. बालकांड इथून त्यांनी सुरुवात केली आहे, तर त्या बालकांडामध्ये फक्त 27 अध्याय, त्यानंतर अयोध्याकांड, मग अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड. तुम्हाला ऐकून एक आणखीन आश्चर्य वाटेल की नाथांनी भावार्थ रामायण त्यांच्या उत्तर वयात लिहिलेलं आहे. जसजसं त्यांचा निर्वाण काळ जवळ येत होता त्याच्यात त्यांनी बरंच आधी सुरू केलं आणि लिहायला सुरुवात केली. एकनाथ महाराजांजवळ एक गावबा नावाचा शिष्य होता. गावबा म्हणजे अगदी अतिशय प्रामाणिक, आणि अगदी लहानपणापासून त्यांनी एकनाथ महाराजांकडे त्यांची चाकरी केली, सगळी कामं केली त्यांची, अगदी जे पडेल ते काम. गिरिजा देवी जी एकनाथांची पत्नी आहे आणि एकनाथ महाराज अतिशय त्याच्यावर प्रसन्न होते. त्यांच्या सान्निध्यात लहानपणापासून तो राहिलेला आहे, आणि त्याचा परिणाम असा झाला की जो गावबा फक्त 4 अक्षरं ज्याला माहिती होती, एक नाथ, ह्याच्याशिवाय त्याला काही शिक्षण नव्हतं, पण तो त्यांच्या सान्निध्यामध्ये इतका प्रवीण झाला, इतका कुशल झाला, इतका विद्वान झाला. आणि याचं कारण सद्गुरू कृपा. त्याचे सद्गुरू कोण? एकनाथ महाराज. तुम्हाला सांगायचा अर्थ असा की जेव्हा एकनाथ महाराजांचं निर्वाण काळ जवळ यायला लागला तेव्हा ते भावार्थ रामायणाच्या युद्धकांडापर्यंत आले होते, आणि युद्धकांड सुरू झाला होता. गावबा त्यांच्याबरोबर प्रत्येक वेळा असायचा, त्यांचं ते सांगितलेलं ऐकायचा, त्यांची रचना समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, आणि पुन्हा सद्गुरू कृपा तर होतीच. तर 44व्या अध्यायाच्या वेळी त्यांनी गावबाला जवळ बोलवलं आणि सांगितलं की आता माझा निर्वाण काळ अतिशय जवळ आलेला आहे, यापुढे मला लिहिता येणार नाही, आणि याच्या पुढचं म्हणे तुला लिहायचं आहे. तर गावबा म्हणे मी एखादा असा इतका ज्याला आपण अशिक्षित मनुष्य, म्हणे काळजी करू नको, म्हणे रामराय तुझ्या मदत करतील. आणि रामराय काय, एकनाथ महाराजांनीच त्याच्या मस्तकावर हात ठेवला, आणि तो गावबा त्यांनी 44व्या अध्यायापासून 92 अध्यायापर्यंत युद्धकांड आणि 77 अध्यायांचं युद्धकांड हे गावबाने लिहिलं आहे. तुम्ही जेव्हा ते पुस्तक वाचाल तर तुम्हाला कळणार नाही की हे एकनाथ महाराजांनी लिहिलं आहे की गावबाने. ही असते सद्गुरू कृपा. आणि सद्गुरू कृपा म्हणजे फारच ज्याला म्हणताना आपल्या कल्पनेच्या बाहेरची आहे अशी सद्गुरू कृपाचं 1-2 उदाहरण. आणि तुम्हाला सद्गुरू निवृत्तीनाथ एकनाथ महाराज आपल्या ज्ञानेश्वर माऊलीचे मोठे भाऊ, जर सद्गुरूला आशीर्वाद द्यायचा असेल तर ते कसं सगळं जुळवून आणतात याचं उदाहरण म्हणजे निवृत्तीनाथ. तसे निवृत्तीनाथ हे विठ्ठलपंतांचे 4ही मुलं होती, आणि विठ्ठलपंत हे अतिशय विद्वान ग्रस्त होते, अतिशय म्हणजे वाराणसीला प्रकांड पंडित होऊन ते जेव्हा इकडे आले होते अयोध्येला, त्यावेळी त्यांच्यावर इतर ब्राह्मण का चिडले? कारण ते त्यांच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ होते, त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञाता होते. पण ह्या ब्राह्मणांचं वर्चस्व कमी होत होतं, म्हणून त्यांनी वेगळे वेगळे प्रकार करून त्यांना संन्यासाची मुलं वगैरे करून आळीत टाकलं. पण त्या संन्यासाच्या मुलांनासुद्धा विठ्ठलपंतांनी आपल्या बरोबर ठेवून आणि संबंध शिक्षण दिलं होतं. तरीसुद्धा सद्गुरू कृपा लाभावी, आणि म्हणून सद्गुरू कसा शिष्याला शोधून घेतो सत्शिष्याला,
ह्याचं उदाहरण म्हणजे निवृत्तीनाथ. हे सगळेजण त्र्यंबकेश्वरला गेले होते आणि त्र्यंबकेश्वरला वाटत असताना गहिनीनाथांना असं वाटलं की आपल्याला हा नाथ संप्रदाय पुढे वाढवायचा असेल तर एखादा योग्य शिष्य हवा, आणि म्हणून त्यांनी निवृत्तीनाथाला निवडलं. त्यामध्ये मोठं वावटळ आलं, खूप जोराने एकमेकाला कळले. तर तो सोपान जो होता त्याचा हात धरला होता विठ्ठलपंतांनी, मुक्ताईला कडेवर घेतलं होतं रुक्मिणीबाईंनी, ज्ञानेश्वर माऊली एकटे चालत होते, निवृत्तीनाथ एकटे चालत होते. त्या अंधीमध्ये त्या ह्याच्यामध्ये संबंध अंधकार पावल्याने चौघं वेगळे वेगळे झाले आणि शोधत एका ठिकाणी आले. तिघं आले पण निवृत्तीनाथ नव्हते आले. या निवृत्तीनाथांना आपल्याजवळ बोलवायसाठी गहिनीनाथांनी हे सगळं प्रकार केला होता. हे वावटळ आणलं होतं आणि एक वाघ आला, वाघाची डरकाळी आली म्हणून सगळे घाबरले आणि कसंही करून त्या आश्रमात निवृत्तीनाथांना तिथे नेलं, आपल्यासमोर बसवलं, डोक्यावर हात ठेवला. या डोक्यावर हात ठेवून जी शिक्षा दिली जाते त्याला शक्तिपात म्हणतात. आणि हा डोक्यावर हात ठेवतात क्षणी निवृत्तीनाथ परिपूर्ण झाले, संबंध शास्त्राचं ज्ञान त्यांना झालं, एक मोठे योगी झाले. ही सद्गुरूची कृपा. तिसरं उदाहरण, शंकराचार्यांजवळ एक असा शिष्य होता, त्याला काही येत नव्हतं. त्याचं काम इतकं होतं की शंकराचार्यांचे वस्त्र धुवायचे, त्यांची सगळी पूजेची तयारी करायची, झाडलोट करायची. तो जेव्हा बसायचा, वर्ग लागायचा तेव्हा तोही यायचा आणि मग इतकं सगळं थकल्यामुळे त्याला अशा डुलक्या यायच्या. तर बाकी सगळे शिष्य त्याची खूप थट्टा करायचे. अरे ह्याला काय. त्याला उशीर झाला तरी तो आपला बसायचा. एकदा काय झालं की स्वतः शंकराचार्य म्हणाले की अरे बाबा, आज अमुक विषयावर भाष्य तुला करायचं आहे. सगळ्यांना खूप हसू आला, खूप थट्टा केली. हा काय वेळ करणार आहे, हा तर तिथे येऊन झोपतो, ह्याला काय अक्कल आहे. पण पुन्हा सद्गुरू कृपा, शंकराचार्यांची कृपा होता क्षणी त्या माणसांनी सांख्यशास्त्र आणि इतर शास्त्रांचा असं काही धबधबा मांडला की हे सगळे शिष्य पाहत राहिले. तर अशी सद्गुरू कृपा असल्याने काय काय घडू शकतं ते या गावाच्या उदाहरणासाठी मी तुम्हाला मुद्दाम थोडंसं विषयाच्या बाजूला नेलं. श्रीरामाची कथा आणि इतिहास लिहिताना एकनाथ महाराजांनी जी सुरुवात केली ती जशी सगळेजण एक प्रकारे सुरुवात करतात ना, प्रत्येक ग्रंथाची सुरुवात कशी असते तर आधी गणेश वंदन करतात, तशी त्यांनी सुरुवात केली. मग त्यांनी सरस्वती वंदन केलं, मग संत वंदन केलं, मग सद्गुरू वंदन केलं आणि सगळ्यात शेवटी त्यांनी कुलदेवतेला पण वंदन केलं. अशा सगळ्यांना वंदन करून त्यांनी याची सुरुवात केली. ही सुरुवात झाल्यानंतर त्या रामायणाचं प्रयोजन काय, रामायण का घडलं हे त्यांनी थोडक्यात सांगितलं. ते असं की सगळ्यांनाच ठाऊक आहे की रावणाचा एक हाहाकार झाला होता. रावण प्रचंड विद्वान, एक तपस्वी आणि ब्राह्मण असूनसुद्धा त्याची वृत्ती राक्षसी झाली होती. शक्ती भयंकर असल्याकडे सगळ्या सुर वर किन्नर यक्ष देव या सगळ्यांना त्यांनी आपल्या अधीन करून घेतलं होतं. थोडासा काय बराचसा स्त्रीलंपट होता रावण. कुठलीही स्त्री दिसली की तिला उचलून आपल्या ह्याच्यात आणायची ती प्रवृत्ती त्यावेळीसुद्धा होती जशी मुसलमानांच्या वेळी. त्यामुळे रावणाचं एक प्रकारे असा आतंक हा शब्द, या आजकालचा शब्द वापरला म्हणजे एकदम कळेल तुम्हाला. तर ती स्थिती अशी झाली होती की ऋषींना यज्ञासाठी जागा मिळत नव्हती. ऋषींचे यज्ञाचा विद्वांस होता, सगळे सुर नर किन्नर सगळे अधीन झाले होते मोठे मोठे देवता. आणि म्हणून देवता त्रस्त झाले आणि त्यांनी विष्णूजवळ प्रार्थना केली की हे सगळ्यातून कशी सुटका मिळेल, तुम्ही काही प्रयत्न करा. तेव्हा विष्णूंनी सगळ्यांना आश्वासन दिलं की मी स्वतः अवतार घेऊन आणि याच्यातनं तुम्हाला मुक्ती देऊ. म्हणून हा जो अवतार आहे हा त्यांच्या दृष्टीने अवतार होता, आपल्या दृष्टीने. पण विष्णूंनी जेव्हा जन्म घेतला तो मानव अवतारात घेतला. जेव्हा त्यांचा जन्म झाला आणि कौशल्यासमोर ते असे चतुर्भुजाधारी उभे राहिले तर कौशल्याचे तर डोळे दिपले आणि तिने प्रार्थना केली की मला असं नको आहे तुमचं रूप, तुम्ही म्हणे बाळरूपात या तरच तर मला बरं वाटेल आणि मला विसरायला लावा की तुम्ही परब्रह्म आहात म्हणून. आणि हे झाल्यानंतर बाळरूपात आले आणि मग कौशल्याचं जीवन सुरू झालं. जाता जाता त्यांनी सांगितलं की रमा तुलाही चालायचं आहे म्हणे. रमा म्हणजे लक्ष्मी, आणि तुलासुद्धा ह्या माझ्या कामामध्ये मदत करायची. सगळ्या इतर देवतांना सांगितलं की तुम्ही म्हणे किष्किंध्यामध्ये जन्म घ्या, वानर रूपात या, आपल्याला सगळ्यांना मिळून हे काम करायचं आहे. अशा रीतीने ह्यांनी सगळ्यांनी तिथून जन्म घेतला आहे अशी एक कथा आहे आणि तिथून याची सुरुवात झाली आहे. आता या सुरुवातीला हे कोण होते, राम दशरथात्मज होते, दशरथाचे पुत्र होते. याचा त्यांनी पूर्व इतिहास असा सांगितला होता
की दशरथ राजा तसा चक्रवर्ती राजा होता, खूप सालस राजा होता, सगळ्या प्रजेचं खूप पालन करत होता, प्रजावत्सल होता, सगळं काही होतं, शूर होता, वीर होता. जेव्हा युद्ध झालं त्या युद्धाच्या प्रसंगी दशरथ राजाचा रथ स्वर्गापर्यंत जाऊ शकत होता असं त्याला वरदान होतं. आणि त्या युद्धामध्ये देवांना, इंद्रालासुद्धा त्यांनी मदत करून आणि ह्या सगळ्यांपासून वाचवलं आहे अशी कथासुद्धा आहे. या दृष्टीने इतका मोठा महान दशरथ, पण त्याला एक शल्य होतं की त्याला पुत्र संतती नव्हते आणि त्या शल्यासाठी हळूहळू तो निराश व्हायला लागला दशरथ. आणि ह्या निराशेपोटी मग तो कधी कधी असा विदाई अवस्थेत बसला राहायचा, कोणाशी बोलायचा नाही, असं करता करता वनात जाऊन बसला राहायचा, कधी कधी शिकारीला जायचा. आणि असाच तो शिकारीला गेला असताना दिवसभर बसूनसुद्धा त्याला शिकार मिळाली नाही आणि तो निराश झाला. बरं, एखादा क्षत्रिय शिकार न घेता जर परत गेला तर ते चांगलं नाही मानलं जातं, ते त्याच्या दृष्टीने ते हीन मानलं जातं. आणि म्हणून शिकारीसाठी तो बसला राहिला आणि वाट पाहता पाहता एका ठिकाणी त्याला पाण्याचे बुडबुडे आले. त्यांनी शब्दवेधी बाण घेतला, तो मारला आणि तिथून जो आवाज ऐकू आला तो एका मानवाचा होता. आणि हे कळता क्षणी दशरथ एकदम थंड पडला की अरे काहीतरी चुकलं आहे आपलं. धावत धावत गेला, तिथे पाहिलं तर एक ब्राह्मण पुत्रासारखा दिसणारा एक मनुष्य आणि तो खूप जोराने विवळतोय, ओरडतोय असं त्याच्या लक्षात आलं. हा धावत गेला, त्यांनी विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी म्हणे एक ब्राह्मण पुत्र आहे, मी आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जातो आहे आणि ते तहानेने व्याकुळे म्हणून मी इथे पाणी भरायला आलो आहे, तर तुम्ही कसंही करा, आधी त्यांची तहान दूर करा, हे पाणी तिथे घेऊन जा. तुम्हाला पुढची कथा माहिती आहे की तिथे गेल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी पहिले विचारलं की तू मौन काय म्हणे, आधी बोलतं, माझं श्रावण बाळ कुठे आहे. आणि असं जेव्हा कळलं की त्यांच्या श्रावणाची दशरथाच्या हातून हत्या झाली आहे, त्यांचा सत्ता फार वर गेला आणि त्या दृष्टीने ते म्हणे की आता हे आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही, म्हणे तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे आणि आता मी तुम्हाला असा श्राप देतो की जशा माझ्या पुत्र विरहाने मी व्याकुळ होऊन आम्ही दोघांनी प्राण सोडला, तसाच म्हणे तू सुद्धा पुत्राच्या विरहाने आपले प्राण सोडशील, तुला पुत्राचं समाधान आनंद नाही मिळणार. दशरथाला खूप वाईट वाटलं, त्यांनी ते प्राणोत्क्रमण झालं. त्या तिघांचं त्यांनी अंत्यसंस्कार केला आणि दशरथ अत्यंत निराश अवस्थेत परत आला. इथे एकनाथ महाराजांनी श्रावणाचा पूर्वजन्मवृत्तांत सांगितला आहे की कोण होतं श्रावण. एक मोठं असं वन होतं, त्या वनामध्ये एक सुंदर सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये 2 पक्षी जे जलचर होते, जे पाण्यातही जाऊ शकत होते, उडू पण शकत होते, ते असे दर सरोवरामध्ये रोज यायचे. येता येता काही दिवसांनी त्यांना त्यातल्या एका माशाशी त्यांचं ओळख झाली, सख्य झालं, प्रेम झालं. ते इतकं झालं की ते तिघं रोज एका ठिकाणी भेटायचे, एकमेकांना विचारपूस करायचे, एकमेकांना काही आडून द्यायचे. ह्या प्रेमापायी त्यांचं अशी स्थिती झाली की ते जणू काय एक दुसऱ्याचे नातेवाईकाची अशी स्थिती झाली. एक दिवशी काय झालं की त्या सरोवरामधलं पाणी आटायला सुरुवात झाली. काय दुर्भिक्ष झालं कळेना आणि त्यामुळे हळूहळू सरोवर जेव्हा आटायला लागलं तेव्हा ह्या दोघांना चिंता लागली की ह्या माशाचं काय व्हायचं. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की ह्या माशाला आपण घेऊन दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित एका सरोवराला घेऊन जावं. ते असे दोघं मिळून त्या माशाला असे घेऊन जात होते. जाता जाता मध्ये वनामध्ये वावटळ उठली, खूप उष्णता वाढली आणि त्यांच्या तोंडून तो मासा खाली पडला. खाली पडता क्षणी गतप्राण झाला. त्यांचं इतकं प्रेम होतं की त्यांना काही राहिलं नाही, तेही खाली आले आणि त्या माशाच्या विरहामध्ये त्यांनीसुद्धा प्राण सोडले. हेच ते तिघं श्रावणबाळ आणि त्याचे आईवडील बनून आले, असा पूर्ववृत्तांत एकनाथ महाराजांनी याच्यात सांगितलेलं आहे. त्यांचा तो छोटा जो मासा होता तो श्रावणबाळ बनला आणि ते 2 पक्षी आहेत ते त्याचे आईवडील बनले. असा वृत्तांत एकनाथ महाराजांनी याच्यामध्ये उल्लेख केला आहे. दशरथ परत आले. परत आल्यानंतर उद्विग्न अवस्थेत होते ते, एकदम निराश. त्यांनी शेवटी एक गोष्ट फार छान होती की यांना काहीही त्रास झाला तर वशिष्ठ ऋषी त्यांच्या पाठीशी होते. वशिष्ठ ऋषी असले की ते जे सांगतील ते प्रमाण, या दृष्टीने दशरथ राजाच काय सर्व राजा वागत होते. त्या वशिष्ठांना त्यांनी पाचारण केलं. अत्यंत निराश अवस्थेमध्ये त्यांना सगळी कथा सांगितली. ते म्हणे बरोबर आहे, ब्रह्महत्या तर झाली आहे आणि ब्रह्महत्या ही काही खूप शुभ नसते, अशुभच असते. पण म्हणे तू घाबरतो का म्हणे, हा काही तुला श्राप थोडी आहे, हे तर वरदान आहे म्हणे. तो म्हणे कसं वरदान म्हणे. तर म्हणे तुला पुत्र होणार आहे हा आशीर्वाद दिला आहे त्यांनी. पण ते म्हणाले की पुत्र तर होणार आहे पण त्यांनी पुढचाही आशीर्वाद दिला. म्हणे आता त्याची काळजी करू नको, जे आपल्या प्रार्थनात लिहिलेलं असतं
ते माणसाला भोगावंच लागतं. तू कर आणि आनंदाने राहा. तरीसुद्धा दशरथाचं काही समाधान होईना आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की ब्रह्महत्येमुळे त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडायला सुरुवात झाली. दुष्काळ पडायला लागले, लोकांना खायला प्यायला मिळेना, सरोवरं वाळायला लागली. या अवस्थेमध्ये दैत्यांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. दैत्यांबरोबर कोण होतं? दैत्यगुरु शुक्राचार्य. ते आक्रमण टाळायसाठी दशरथ स्वतः युद्धावर निघाला आणि त्यावेळी कैकेयीने हट्ट केला की मी पण तुमच्याबरोबर चालेल. दशरथाने समजावायचा प्रयत्न केला की युद्धामध्ये तू काय करशील, पण पुन्हा वशिष्ठांनी सांगितलं की नाही, घेऊन जा, त्याचा उपयोगच होणार आहे. आणि मग ते युद्धाची अशी कथा आहे ते की शुक्राचार्यांनी आणि असं काही युद्ध केलं आणि एका युद्धामध्ये यांच्या रथाच्या अक्षाला तोडलं. ते तोडता क्षणी रथ डळमळू लागला, पण त्यावेळी कैकेयीने आपला हात त्याच्यामध्ये घालून रथ चालू ठेवला आणि त्यामुळे दशरथाने पराक्रम गाजवून त्या शुक्राचार्याला हतप्रभ करून टाकलं. सगळ्या दैत्यांना मारलं. शुक्राचार्यावर त्यांना म्हणून बाण नाही मारला त्यांनी की ते पुन्हा ब्राह्मण होते. पुन्हा ब्रह्महत्येचं पातक न लागावं म्हणून त्यांनी शुक्राचार्याला बंद करून टाकलं, मारलं नाही. तरी शुक्राचार्य शेवटी पळून गेले. हा जसा विजय झाला तसं इंद्रादी देव सगळे आणि प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. बृहस्पतीने आशीर्वाद दिला आणि त्यांच्या राज्यात जे दुर्भिक्ष होतं ते हळूहळू टळलं आणि पुन्हा पर्जन्यवृष्टी होऊन सगळं हे झालं. हे दशरथाच्या युद्ध प्रसंगामुळे म्हणा, देवांना मदत केल्यामुळे घडलं. आणि मग बृहस्पतींनीच आशीर्वाद दिला की आता तू काळजी करू नको, तुझ्या घरी पुत्र संतती निश्चित होईल आणि हे सगळं तुझं दुर्भिक्ष, तुझी निराशा ही टळणार आहे म्हणे. तर म्हणे कसं टळणार आहे म्हणे. तर मग बृहस्पतींनी सांगितलं की आम्ही सगळेजण विष्णूजवळ गेलो होतो आणि ते तुमच्याकडे अवतार घेऊन येणार आहे, पण त्यासाठी यज्ञ करावा लागणार. आता तो कोणता यज्ञ करायचा, त्यासाठी काय करायचं. तर एक विभांडक ऋषी होते. विभांडक ऋषी म्हणजे अतिशय पोचलेले असे विदेही स्वरूपातले होते. त्यांची तपश्चर्या म्हणजे कधीकधी उपाशी न राहून पाण्याचा थेंब न घेता सुद्धा ते करायचे. अनेक प्रकारच्या विद्या त्यांना अवगत होत्या. अनेक प्रकारचे यज्ञ करून आलेली संकटं कशी टाळायची यज्ञाच्या माध्यमातून हे विभांडक ऋषींना माहिती होतं. पण आता विभांडक ऋषींना इथे आणायचं कसं आणायचं यासाठी मग इंद्र म्हणाला की ठीक आहे, आता ही कथा पुन्हा आपल्या भावार्थ रामायणात आलेली कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की मी या सगळ्या उपकथा तुम्हाला सांगत पुढे करणार आहे. आणि त्यामुळे भावार्थ रामायण 2 दिवसात पूर्ण नाही जरी झालं तरी आपण ते पुढे कथेतरी करू या दृष्टीने मी आपला एक हातचा राखून ठेवला आहे तुमच्याबरोबर. तर ते विभांडक ऋषींना कसं आणायचा हा प्रयत्न केला. तर इंद्राने सांगितलं की मी आपल्या इथल्या 5 अप्सरा पाठवतो म्हणे आणि त्या तुम्हाला या कामात मदत करतील. त्यांनी 5 अप्सरा दशरथाजवळ पाठवल्या आणि मग त्यांना त्या अप्सरांना विभांडक ऋषीचा पत्ता दिला. त्या वनामध्ये गेल्या. विभांडक ऋषीचा पुत्र म्हणजे ऋष्यशृंग. ऋष्यशृंग हा विभांडक ऋषींचा पुत्र होता. जेव्हा विभांडक ऋषी आपल्या आश्रमातनं वनामध्ये तपस्येला निघून जायचे त्याच वेळी ह्या 5ही अप्सरा त्या आश्रमात यायच्या. हा जो ऋष्यशृंग ऋषी होता हा सुद्धा फार पोचलेला ऋषी होता. सतत देवाचं अभिवाचन, योग, सिद्धी, समाधी ह्याच्यात लागलेला होता. ह्या जेव्हा अप्सरा गेल्या आणि त्यांनी असं पाहिलं तर त्याला असं वाटलं की कुणीतरी आलं आहे आणि म्हणून त्याचं मन थोडंसं बाजूला झालं. पण त्यांनी पाहिलं तर अप्सरा काय करायच्या, हा असं पाहायला लागला की त्या अशा पळून जायच्या. कधी मागून यायच्या, कधी पुढून यायच्या. ह्याला काही कळेना. हा उठून उभा राहिला, पाहिलं सगळं आणि असं नुसतं प्रलोभन देऊन देऊन अप्सरा निघून गेल्या. ह्याला फार निराशा झाली. निराशा का झाली. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की म्हणे 4-5 ऋषी आले होते म्हणे, असे मोठे मोठे त्यांचे केस होते, पण म्हणे मी त्यांचे काही प्रार्थना नाही केली, त्यांचा सन्मान नाही केला, त्यांना बसा नाही म्हटलं, त्यांना पाणी नाही पाजता आलं, मला म्हणे फार वाईट वाटतं आहे. विभांडक म्हणे ठीक आहे म्हणे, जाऊ दे, तू आपल्या कामाला लाग. दुसऱ्या दिवशी पुन्हा अप्सरांना हे माहीत होतं की विभांडक ऋषी असताना जर आपण राहिलो तर आपल्याला भस्मसात करतील. असं दुसऱ्या दिवशी पुन्हा आल्या. मग आणखी थोड्याशा पुढे आल्या. असं करता करता त्या ऋष्यशृंगांचं लक्ष जे आहे ते ह्या सगळ्यातनं दूर झालं. ऋष्यशृंगांना न संध्या आठवायला लागली, न मंत्र आठवायला लागले, न पूजा आठवायला लागली आणि करता करता त्या सगळ्यांनी त्या ऋष्यशृंगाला वश करून घेतलं आणि वश करून एके दिवशी त्या ऋष्यशृंगाला पळवून घेऊन अयोध्येत येऊन गेल्या. त्या आल्यानंतर
त्याला तिथे ठेवलं. हळूहळू त्या ऋष्यशृंगाला, ज्याला स्त्री काय असते माहीतसुद्धा नव्हतं, तो या स्त्री संघामुळे हळूहळू त्या तिकडे ओढला गेला आणि संबंध या स्त्री संघाचा एक प्रकारे त्याची लालसा उत्पन्न झाली. याचा फायदा घेऊन दशरथाने आणि त्याचं विवाह करून दिला शांतना नावाच्या मुलीशी. असं कोणी म्हणतात की दशरथाने आपल्या मुलीशी केला, पण दशरथाला मुलगी नव्हती. त्याचा एक लोहमदेव नावाचा एक मित्र होता, त्याच्या पुत्रीशी याचा विवाह केला आणि तो ऋष्यशृंग समाधान पावला. इकडे विभांडक ऋषी जेव्हा परत आले तेव्हा तो ऋष्यशृंग त्याला दिसला नाही, तर त्यांना जरा थोडासा उद्वेग वाटला. म्हणे हे झालं काय, म्हणे कुठे गेला हा, म्हणे कोणी पळवलं ह्याला. कळलं त्यांना आत्मज्ञानानंतर ते अयोध्येला आले. पण ते काही श्राप देणार ह्याच्या आधी त्यांना कळलं की ऋष्यशृंगाचं तर लग्न झालं आहे आणि तो आता असा झाला. त्यांना थोडं बरं वाटलं की बरं झालं, मला त्याची काळजीच होती. आणि हे करून ते विभांडक ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी दशरथाने त्यांना सांगितलं की हा माझा तो मित्र आहे लोमदेव, ह्याच्याकडे पाऊस पडत नाही आहे. त्या विभांडक ऋषींनी त्यांच्याकडे पर्जन्य यज्ञ केला, त्याच्याकडे सगळं सुख मिळालं आणि मग आम्हाला पुत्रकामेष्टी यज्ञ तुमच्या हातून करवायचा आहे म्हणून त्यांनी प्रार्थना केली. मग या विभांडक आणि ऋष्यशृंग या दोघांनी मिळून पुत्रकामेष्टी यज्ञ तिथे केला आणि त्या यज्ञामधून त्यांना एक पायस मिळालं होतं. ही कथा आपल्याला बरीचशी माहिती आहे. तर त्या पायसाचं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे की ते पायस काय होतं म्हणून. त्या पायसामध्ये एक अशी शक्ती होती आणि त्या पायसाच्या रूपातनं परब्रह्मांनी त्या गर्भामध्ये प्रवेश केला, अशी एक कथा आहे सुद्धा. या दृष्टीने त्या पायसदानाच्या वेळीसुद्धा कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी तिथे बसलेल्या होत्या. कैकेयी ही थोडी तोऱ्याची होती कारण दिसायला सुरेख होती. दशरथ तिच्या अधीन होता म्हणून प्रत्येक वेळा काही ना काही नखरे ही करतच असे. जेव्हा यज्ञ पूर्ण झाला आणि त्याच्यातनं पायस निघालं, तर पायस निघाल्यानंतर त्यांनी त्या यज्ञपुरुषांनी सांगितलं की हे विभाग करून आणि तिन्ही राण्यांना दे आणि तुझ्या घरी पुत्रजन्म होईल. हे जेव्हा सांगितलं तर वशिष्ठ आले. त्यांनी ज्याला आपलं म्हणतं ना वरिष्ठ क्रमाने, ज्याला आपण म्हणतो सिनियरिटीने, तर कौशल्याला एक भाग दिला, त्याच्याहून थोडा छोटा भाग सुमित्रेला, त्याच्याहून थोडा दिला. एवढ्याचवर काही रुचली. म्हणे असं काय, म्हणे तिला का म्हणून जास्त मला, त्याच्यात काय फरक आहे म्हणे. रुचली ते इतकी रुचली की तो हा भागा घेऊन बसलीच राहिली. त्यांनी म्हटलं आता लवकर भक्षण करा, जितक्या तुम्ही लवकर भक्षण कराल तेवढा त्याचा उपयोग परिणाम जास्त लवकर होईल. पण हिने नाही ऐकलं, असं घेऊन बसली राहिली. तर ह्याही आता खाईना. आणि मग सारखं वैशिष्ट्य म्हणत होते की अरे बाबा त्याचा एक निश्चित वेळ आहे, तेवढ्यात तुम्हाला खायला हवा. यामध्ये त्या कैकेयीच्या रुसवा काही दूर जाईना इतक्यात एक वरतून घार आली. तिने कैकेयीच्या ह्याला आपली चोच मारली, पंखाने तिला असं पाडलं आणि ते पायास उचलून ती उडून गेली. हिला आणखीन जास्त त्रास झाला. आता म्हणे मला मुलगाच नाही होणार म्हणे, त्याचं काय व्हायचं. आता ही जी घार आहे हिचीसुद्धा एकनाथ महाराजांनी पूर्वजन्म वृत्तांत सांगितला, घारीचा सुद्धा. त्यांनी काय सांगितलं, एक सुवर्चसा नावाची एक अप्सरा होती. कुठे होती? ब्रह्मलोकामध्ये. ती सुवर्चसा जेव्हा ब्रह्मलोकात नृत्य करत होती, ते नृत्य करता 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 तिचे पाय वगैरे असे लडखायला लागले, ताल चुकायला लागला. ते का चुकला हे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की तिने मद्यप्राशन केलं होतं आणि ते मद्यप्राशन ब्रह्मलोकामध्ये किंवा स्वर्गलोकामध्ये निषिद्ध असल्याकारणाने तू हे जे केलं आहे त्यामुळे तिला त्यांनी श्राप दिला. काही नाही म्हणे, तू आता ह्या सगळ्या योनीतनं ह्या आनंदातनं बाहेर जाशील आणि नुसत्या गिरट्या घालत राहशील म्हणे, नुसत्या गिरट्या. तिला खूप वाईट वाटलं. तिने प्रार्थना केली, पाय धरले. जसे शापवाणी देण्यामध्ये ऋषी किंवा देवादिदेव पुढे असायचे, तसे कुणी जर प्रार्थना केली, कुणाला पश्चात्ताप झाला तर उशापसुद्धा देत असत. त्याने तिला उशाप दिला की आजपासून काही पिढ्यानंतर त्या युगामध्ये जेव्हा कैकेयीच्या हातामध्ये, सुमित्रेच्या हातामध्ये आणि कौशल्याच्या हातामध्ये जेव्हा पायास असेल, ते पायासपैकीसुद्धा तुला पहिल्या पायासाला नाही शिवायचं आहे, दुसऱ्याला स्पर्श नाही करायचा आहे. कैकेयीच्या हातातलं ते पायास आहे, ते जर तू घेऊन गेली आणि भक्षण केलं तर तुला या योनीतनं मुक्ती मिळेल आणि परत तू तिथे येशील. ही कथा या घारीच्या मुक्तीची आहे आणि म्हणून त्या घारीला तिथून मुक्ती मिळाली. तो जो पायासचा हिच्या हातून निसटला होता त्यामुळे ती रडायला लागली, उद्विग्न झाली, बेशुद्ध झाली. तिला पुन्हा समजावलं आणि कौशल्याने आपला अर्धा भाग तिच्या हातात दिला
सुमित्रेने अर्धा हा भाग हातात दिला आणि त्याचं भक्षण करायला सांगितलं. पुन्हा इथे एकनाथांनी भावार्थ रामायणात लिहिलं आहे की आता तो घायल, त्याला खायची घाय झाली आणि असा बसा खायला की तो घशात अडकला, कैकईच्या अडकला आणि ती मूर्छित झाली. पुन्हा मग वैशिष्ट्य तर आहेच, ते तारणार होते, त्यांनी मंत्रोदक घेतलं आणि मंत्रोदक तिच्यावर जेव्हा शिंपडलं तेव्हा ती थोडी थोडी शांत झाली. हळूहळू तो जो ग्रास आहे तो तिच्या पोटात गेला, तिघांच्या पोटात गेला आणि एक मोठं समाधान या सगळ्यांना मिळालं. इथपर्यंत वर्णन या पायसदानाचं एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. त्याच्या पुढचा जो प्रसंग येतो आहे तो म्हणजे उपकथा घारीची झाल्यानंतर आपण जे ऐकलेलं आहे की ती अशी उडत उडत चालली होती आणि तिच्या हातातनं तो निसटला आणि अंजनीच्या हातात पडला. ह्या गोष्टीचा माझ्या भावार्थ रामायण, माझ्या म्हणजे या एकनाथ महाराजांच्या त्यात कुठे उल्लेख मला आढळला नाही. अशी ती कथा आहे. मी तुम्हाला सांगितलंच ना की रामायणाच्या खूप साऱ्या कथा लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कशामध्ये काही असतं, कशात काही नसतं. एक हनुमंताने सुद्धा रामायण लिहिलं आहे असं म्हणतात. तर हनुमंताचं सुद्धा रामायण ऑथेंटिकेट काय, कारण हनुमंत त्यावेळी होते. आता ते कुठे अवेलेबल माहीत नाही. आणि ह्या ज्या कथा आहे ह्या म्हणून काही रामायणात काही कथा असतात, काहीमध्ये नसतात. मी सांगतोय त्यामुळे की भावार्थ रामायण मला या घारीच्या पुढचा उल्लेख ह्याच्यासाठी नाही मिळाला की ब्रह्माने सांगितलं होतं की ते पायास तू जेव्हा भक्षण करशील तेव्हा तुला या योनीतनं मुक्ती मिळेल. जी काही कथा असेल त्या मारुतीरायाला सुद्धा तेवढाच प्रसाद मिळाला असं आपण मानूया. त्यानंतर पुढे काय आहे की हळूहळू जन्माचा वृत्तांत आहे. त्यांच्या सगळ्यांचा जन्म झाला, आनंदोत्सव झाला, सगळे रमायला लागले. दशरथालाही आनंद होत होता, पण कधी कधी दशरथाला रात्री झोप उडून जायची की मला म्हणे तो श्राप आहे, तर किती दिवस मी माझ्या मुलांचा, रामाचा आणि यांच्या माझ्या सान्निध्याचा आनंद घेत राहील. पुन्हा वशिष्ठ म्हणायचं की घाबरू नको, अजून घाबरू नको. असं करता करता एक एक त्यांचे संस्कार झाले, व्रतबंध झालं, त्यांना थोडंसं विद्या शिकवली गेली. मग त्यांना तीर्थयात्रेला पाठवलं. तीर्थयात्रेहून राम जेव्हा परत आले तेव्हा उद्विग्न अवस्थेत होते. त्यांना त्रास झाला होता. कशा त्रास, तर त्यांचं वैराग्याकडे लक्ष गेलं होतं आणि त्याची स्थिती अशी झाली की राम म्हणे कुणामध्ये मिसळेना, सगळ्यांमध्ये खेळेना, तर त्याची चिंता वाटायला लागली. पुन्हा वशिष्ठांनी सांगितलं की घाबरू नको, ही थोडीशी स्थिती ही हळूहळू दूर होणार आहे, त्याच्यासाठी तुला म्हणजे काळजी करायची गरज नाही. याच्यातनं येतो नंतर विश्वामित्राचा प्रसंग. एक दिवशी विश्वामित्र अयोध्येत आले. विश्वामित्र ऋषी म्हणजे महर्षीच होते. विश्वामित्र झाले, दुर्वास झाले, वशिष्ठ झाले, अगस्ती झाले. हे ऋषीमुनी काहीपर्यंत इतके तपस्वी आणि इतके महानतेला पोचले होते की देवसुद्धा त्यांच्या आगमनाने उठून उभे राहत असतात. त्यांचा खूप मोठा सन्मान होता. मोठे मोठे राजे आपलं सिंहासन रिकामं करून द्यायचे, त्यांना सांगायचे मागा, तुम्ही जे मागाल ते द्या, राज्य मागितलं तरी आम्ही देऊ. इतकी त्यांची क्षमता होती आणि इतकी त्यांची ज्याला म्हणतो ना धाक होता सगळा. विश्वामित्र आल्याबरोबर दशरथ धावले. धावून त्यांनी त्यांची पूजा वगैरे केली. हे सगळं झाल्यानंतर त्यांना विचारलं की आपली काय इच्छा आहे. त्या इच्छेप्रमाणे त्यांनी सगळं सांगितलं की मला म्हणे यज्ञरक्षणासाठी तुझा पुत्र हवा आहे. हे मागता क्षणी दशरथाचे एकदम धाबेदार आणले. माझा पुत्र म्हणे, माझा पुत्र तर अजून किती लहान आहे म्हणे, तो बालक आहे. बालक म्हणता क्षणी पुन्हा विश्वामित्र चिडले, त्याला बालक नको म्हणू म्हणे, तू अजून त्याला ओळखलंच नाही, तो बालक नाही आहे, त्याच्यामध्ये काय आहे ते ओळखायला तुला वेळ लागेल. मला म्हणे काही नको आहे म्हणे, तू म्हटलं होतं, तू वचन दिलं होतं की तुम्ही जे मागाल ते देईन, मला म्हणे पुत्रच हवा आहे आणि काही नको आहे. तो म्हणे मी चलतो ना, माझ्याबरोबर सैन्य आहे, ते तुमच्या यज्ञाचं रक्षण करेल. म्हणे नाही, मला म्हणे तुझा पुत्रच हवा आहे. पुन्हा वशिष्ठांनी समजावलं की घाबरू नको, याच्यातनं काहीतरी चांगलंच निघणार आहे म्हणे, चांगलंच निघणार आहे, तर तू रामाला जाऊ दे, असं करू नको. अतिशय जड अंतःकरणाने रामाला पाठवलं. लक्ष्मणही त्याच्याबरोबर निघाला. ह्याच्या पुढचा जो प्रसंग आहे तो सगळ्या विश्वामित्रांनी दिलेल्या त्या प्रशिक्षणाचा होता. त्यात विश्वामित्रांनी एक गोष्ट फार छान सांगितली की त्यांनी अस्त्रविद्या दिली आहे. अस्त्रविद्या दिली आहे, त्याबरोबर ते अस्त्र कुठे केव्हा चालवायचं ही सुद्धा विद्या त्यांनी दिली आहे. म्हणून तुम्हाला एक प्रसंग येतो म्हणून सांगतो मी की लक्ष्मणाला त्यांनी एखाद दोन अस्त्र नाही दिली. का नाही दिली? लक्ष्मण संतापी होता म्हणून. ज्याच्याजवळ संयम असेल त्यालाच ते अस्त्र द्यायचं. म्हणजे काय होईल की त्या अस्त्राचा दुरुपयोग निघणार. तुम्ही क्रोधाविष्ट होऊन जर एखादं काम केलं तर त्याचा अनर्थ होतो. या क्रोधावर सुद्धा या रामायणात बऱ्याचशा गोष्टी निघाल्या. जसजसं आपण त्या प्रसंगाकडे जाऊ तेव्हा मी त्याचं वर्णन करेनच आहे.
पण त्यांना सगळी अस्त्र दिली. या भावार्थ रामायणामध्ये जवळजवळ 100च्या वरती अस्त्रांचं वर्णन यांनी केलेलं आहे एकनाथ महाराजांनी. ती सगळं अस्त्र त्यांना दिली. सिद्धाश्रमामध्ये ते असे बसले होते, स्नान वगैरे करून त्यांनी घेतलं, कसं रामाने ग्रहण केलं. आणि तुम्हाला माहिती आहे ना की हे सगळं अस्त्र म्हणजे काय होतं, हे सगळे मंत्र असतात. ते मंत्रसुद्धा सिद्ध करावे लागतात. म्हणजे असं नाही आहे की त्यांनी असं पुटपुटलन केलं. मग एक शंका आपल्याला आणखी येते की इतकी सगळी 140 अस्त्र सगळी त्या भात्यामध्ये त्याला किती वजन होत असेल, तर कसं चालत असेल. तर ते तसं नसतं. रामाच्या भात्यामध्ये मोजकेच बाण असतात, पण तो एक बाण काढून असं लावून तो मंत्र पुटपुटला तर ते अस्त्र त्या बाणात येऊन संपतं. आणि त्या बाणाची आणखीन एक विशेषता आहे की रामाला विश्वामित्राने शिकवली की ते अस्त्र आपलं काम करून ते बाण परत भात्यात परत येतं. ही त्याच्यात क्षमता आहे. एखाद्याचं अस्त्र मोडायसाठी असतं, त्याचंसुद्धा होतं. असं ते अस्त्रविद्या म्हणजे इतकी भयंकर होती. आणि मी तुम्हाला सांगतो की ही अस्त्रविद्या सगळ्या ऋषींनी अवगत केली होती. कशी केली होती, तर हे सगळे ऋषी ज्याला आपण समजतो की एक तपस्वी होते. हे तपस्वी होते म्हणजे काय होतं, जंगलामध्ये का जायचे ते, तर ती त्यांची लॅबोरेटरी होती. ते रिसर्च करत होते, अनुसंधान होतं. आणि तिथे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्यांनी त्या त्या गोष्टीवर अनुसंधान केलं. ती अस्त्र जी आहे ती राक्षसांना नव्हती मिळत, म्हणून राक्षस येऊन यज्ञ विध्वंस करत होते की ते मला का नाही देते तुम्ही. तेव्हा ऋषी सांगायचे की ह्याचा सदुपयोग व्हावा, धर्मरक्षणार्थ, प्रजारक्षणार्थ, मानव रक्षणार्थ, आणि ह्यासाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून ते दिलं जात आहे. आणि म्हणून तुम्हाला पहा की जेव्हा ह्या अस्त्राच्या उपयोगाचं नीट प्रशिक्षण नाही दिलं जात तेव्हा अनर्थ कसा घडतो याचं उदाहरण तुम्हाला महाभारतामध्ये अश्वत्थामाने चालवलेल्या ब्रह्मास्त्राच्या वेळी मिळेल तुम्हाला. तरी ते ब्रह्मास्त्र चालवून सगळ्या सृष्टीचा नाश केला होता. ते श्रीकृष्णामुळे ते ब्रह्मास्त्र परत वाचलं. आणि म्हणून कुणालाही अस्त्र देताना ऋषीमुनी त्या अस्त्र घेणारा त्या योग्यतेचा की आहे की नाही हे जरूर पाहत होते. या दृष्टीने राम संयमी होते, अत्यंत संयमी होते. ही सगळी अस्त्रग्रहण केल्यानंतर रामाने वेगळे वेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि मार्गामध्ये जाता जाता त्यांना एक मोठं जंगल लागलं. जंगल म्हणजे इतकं दाट वन होतं की तिथून जातानासुद्धा अशी दुर्गंधी यायची. पूर्ण तिथे पाऊस जरी पडला तरी तिथे सूर्यप्रकाश पोचत नव्हता. खाली पडलेली सगळी पानं अशी कुजली होती. आणखीन एक तिथे होतं की तिथे एक राक्षसी राहत होती. आणि ती राक्षसी राहण्यामुळे ती येणाऱ्या जाणाऱ्याला त्रासदायक होती. आणि त्यामुळे आश्रमवासीसुद्धा जायला घाबरत होते. आणि त्या राक्षसीचं नाव ताटका होतं. ते ताटका तिथे राहत असल्याकारणाने तिथून लोकांचं जाणं दुर्भिक्ष होतं. यज्ञामध्ये ती दुर्विघ्न आणायची, यज्ञ नष्ट करायची. त्या ताटकेचंसुद्धा तिथून नष्ट करायच्या दृष्टीने विश्वामित्रांनी पुन्हा तिला तिथे आणलं. यावेळी नाथांनी एक छोटासा प्रयोग केला आहे की त्यांनी रामाला सांगितलं की राम आहे तर खरं, पण ती स्त्री आहे म्हणे, तर तिची हत्या करशील का तू. तेव्हा रामाने सांगितलं की स्त्री जरी असली तरी ती जर दुष्ट असली, तिच्यापासून जर मानवाला त्रास होत असेल आणि जर तशी ती असली तर ती अवध्य नाही. हा एक रामाच्या दृष्टीने दिलेला संदेश, ती रामाची घेतलेली परीक्षाच होती साधी. आणि म्हणून त्या ताटिकेचाही एक इतिहास आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगते त्याचा इतिहास आहे. तो ताटिकेचा इतिहास म्हणजे एक सरळ गोष्ट अशी होती की एक सुकेतू नावाचा यक्ष होता. त्याचं नाव सुकेतू. त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली की मला काही पुत्र प्राप्ती नाही, मला काहीतरी पुत्र नाही, मला पुत्र हवा. देव म्हणे अरे तुझ्या भाग्यात पुत्र नाही आहे, पण म्हणे पुत्री देऊ शकतो म्हणून. तर ती पुत्री झाली. ती ही ताटिका होती. सुंदर होती, चांगली होती, पण संग वेगळा होता. त्या दुसंगामुळे ती हळूहळू क्रोधाविष्ट झाली. आणि अगस्त्य मुनींचा जो आश्रम होता तिथे तिचा वास राहिला. ती अगस्त्यनं छळायला लागली. पुन्हा तिची ती प्रवृत्ती झाली. तिचं मग लग्न केलं. ते सुंदोपसुंद नावाचे 2 राक्षस आहे, त्याच्यातला जो मोठा भाऊ आहे सुंद, त्याच्याशी तिचं लग्न झालं. हे सुंदोपसुंदचं तर राक्षसच होते, त्रास देत होते एकमेकाला. अगस्त्य ऋषींना जेव्हा खूप त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांनी तिला श्राप दिला की तू म्हणे एक विक्राळ होशील म्हणे, अशी राक्षसी बनशील, तुझं शरीर खूप मोठं होईल. त्या विक्राळ स्वरूपाची लोकांना भीती वाटायला लागेल. तुझं स्त्रीत्व हे स्त्रीत्व न होता एक राक्षसीच्या रूपामध्ये तू होशील. तरीसुद्धा सुंदाशी लग्न झालं आणि तिला 2 मुलगे झाले. त्या 2 मुलांचं नाव, एकाचं नाव मारीच आणि दुसऱ्याचं नाव सुबाहू.
त्या श्रापामुळे ती अगस्तीच्या आश्रमापासून इकडे आली आणि ह्या इथे राहायला लागली. ती राक्षसी आहे. तिला मारायसाठी राम तयार झाले. तिला नष्ट करणं आवश्यकच होतं. पण त्यापूर्वी एक अनेक कथा दिली त्यांनी. सुंदोपसुंद जे होते ते सुंदोपसुंद हे 2 राक्षस होते. ते सुद्धा त्रासदायक होते. त्यांना कसं नष्ट करायचं म्हणून तिलोत्तमा नावाची एक स्त्री त्यांनी ब्रह्माने निर्माण केली आणि ती अशी इकडे आली. ती येता क्षणी तिच्या सौंदर्यावर सुंदोपसुंद इतके मुग्ध झाले की धावले तिच्याशी की नाही बाई हिला आपली राणी करून घेऊ, हिच्याशी मी लग्न करू. तर तिलोत्तमा यांना हुलकावणं देत फिरत होती. ही माझी राणी होईल. तो सुंद म्हणे ही माझी होईल, सुंदोप दुसरा म्हणे माझी होईल. 2 भावांमध्ये भांडण सुरू झाले म्हणे. तो एक म्हणायचा की जी छोट्या भावाची बायको असते ती म्हणे सुनेसारखी असते, तुझे तर लग्न झालेलं आहे आणि ह्या वागण्यामध्ये दोघांचं भांडण व्हायला लागतं. गदा उपसतात आणि इतकी मारामारी होते की ते दोघंही एकमेकाला मारून मोकळे होतात. असं त्या तिलोत्तमेच्या माध्यमातून सुंदोपसुंदला देवानी योजनेतनं समाप्त केलं. या रामाने एक मोठा बाण घेतला आणि नुसतं टणकार करता क्षणी असमंत गाजलं. खूप मोठं वावटळ यावं किंवा वीज कडकडावी, ढग गडगडावे तसा मोठा आवाज आला. तिच्या हृदयापर्यंत पोचलं. म्हणे माझ्या राज्यामध्ये, माझ्या या क्षेत्रामध्ये ही हिंमत कोणी केली म्हणे. आणि एकदम अकराळ विकराळ स्वरूपात ती एकदम जोराने उठून उभी राहिली. रामाने नुसता एक बाण वेधला आणि तिला तिथे मारलं. इथपर्यंत ही कथा आहे. मग तिचे दोन्ही पुत्र घाबरलेले होते. त्यावेळी तर तिथून पळाले आणि मग ते इकडे आले. पुढे विश्वामित्राबरोबर हे फिरता फिरता अनेक गोष्टी विश्वामित्र सांगत होते. राम प्रश्न विचारत होते. त्याच्यामध्ये वैराग्य या विषयावर पुन्हा रामांनी भाष्य केलं आणि वैराग्य मला हवं आहे, मला हे सगळं संसार नको आहे, मला हे नको आहे असं ते बोलायला लागले. आता या वैराग्याचं वर्णन एकनाथ महाराजांनी जवळजवळ खूप श्लोकामध्ये केलेलं आहे. एकनाथ महाराज हे स्वतः विरागी होते. मला आश्चर्य वाटतं की या वैराग्याच्या वर्णनामुळे आणि त्यांनी कधीकधी स्त्रीवर खूप ताशेरे ओढलेले म्हणे. स्त्री म्हणे अशी आहे, स्त्रीचा संघ फार खराब आहे, स्त्रीच्या नादी लागून सगळं नष्ट होतं असं केलं. मलाही असं वाटलं की ह्यात स्त्रीची काय चूक आहे. चूक त्याची आहे जो तिच्यावर भाळला, चूक त्याची आहे जो आपला संयम ढळवला, चूक त्याची आहे ज्यांनी आपल्या मनावर ताबा नाही ठेवला. पण तरी एकनाथ महाराजांनी स्त्रीच्या विषय आलं की स्त्रीसंग दुर्भिष्ट, स्त्रीसंग वाईट, स्त्रीसंग अपघाताचा, स्त्रीसंग कुलनाशक असं यांनी वर्णन केलेलं आहे. ते कुणासाठी केलं आहे? तुम्हा आम्हासाठी नाही. ज्यांनी वैराग्य धारण करायचं आहे त्यांच्यासाठी ते वर्णन आहे की त्यांनी त्यापासून दूर राहिलं तरच ते त्या पडापर्यंत पोचतील, नाही तर तुमची स्थिती ऋष्यशृंगासारखी होईल. पण ह्यामध्ये त्यांच्या त्या वर्णनानुरूप आणि एक रामांचं वैराग्य दाखवलं आहे आणि त्या वैराग्यावर एकनाथ महाराजांनी खूप श्लोक लिहिले. कसं ते रामाला इतकं वैराग्य आलं, त्या वैराग्यापासून कसं दूर करायचं ही त्यांना चिंता होती. पण हळूहळू त्यांनी वशिष्ठांनी ती जबाबदारी घेतली की ते माझं काम आहे. मग राम म्हणाले की मला इतर शास्त्र शिकवा. तेव्हा विश्वामित्रांनी त्यांनी सांगितलं की हा अधिकार माझा नाही, हा म्हणजे तुमच्या कुलगुरूचा अधिकार आहे. मी शस्त्रविद्या शिकवली, ते मला काम सोपवलेलं होतं, ते मी केलं आहे काम, तेवढं काम करून माझं काम संपलं आहे. आणि त्यामुळे ते विद्या, पुढची जी विद्या आहे सगळी, जी इतर शास्त्र आहे, योग वाशिष्ठ म्हणा किंवा तुम्हाला साधारण राहताना लोकांशी व्यवहार कसा करायला हवा ते शास्त्र म्हणा, राज्यशास्त्र म्हणा, सांख्यशास्त्र म्हणा, राज्यशास्त्र म्हणा, ही सगळी शास्त्र शिकवायचं काम वशिष्ठांचं आहे. आणि तेच गुरु आहे, त्यांचाच तो अधिकार आहे. दुसऱ्याच्या एखाद्याच्या शिष्याला आपण आपलं ज्ञान देऊ नये त्यांनी मागितल्याशिवाय. आणि हे सांगून त्यांनी त्याला थोडंसं दूर केलं. विश्वामित्रांच्या याच्यामध्ये त्यांच्या यज्ञाचं रक्षण केल्याचं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहेत. ते त्यावेळी रामाला त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा आमचा यज्ञ सुरू होतो तेव्हा जेव्हा अर्ध्यावर पोचतो तेव्हा हे सगळे येऊन उदम करतात. तेव्हा रामाने आणि लक्ष्मणाने जागता पहारा ठेवला होता, जागता पहारा आणि बाण सज्ज करून पहारा होता. तेव्हा हे सगळे सुबाहू आणि मारीच असे एकदम वावटळ्यात यायचे. खूप मोठा ढग असायचा, त्याच्या मागे लपलेले असायचे. कुठे खाली यज्ञवेदीवर रक्त सांडायचे, कुठे काहीतरी मांस आणून टाकायचे. आता हे रामाला कळता क्षणी त्याने त्या गडगडातनं यायच्या आधी किती जरी ते गुप्त झाले, रामांनी एकेकाला मारायला सुरुवात केलं. सुबाहूचा तो पूर्ण अंत केला. पण मारीच्यासाठी त्यांनी एक बाण घेतला आणि त्याच्यावर पिसारा लावला. असं म्हणतात की पिसारा लावला आणि त्या पिसाऱ्यावर मारीचला जे उडवलं ते इतक्या लांब उडवलं की तो यज्ञ व्हायच्या आधी परत येऊ शकत नव्हता.
तो उडवल्यानंतर तिथे तो बेशुद्ध झाला आणि त्या समुद्रासाठी तो पडला, असं वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी पुढचं जे सांगितलं आहे की हे सगळं जेव्हा झाल्यानंतर यज्ञ चांगला पार पडला, सगळ्यांना खूप खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये रामाचं सगळ्यांनी खूप कौतुक केलं. त्याला विश्वामित्रांनी आपल्यातर्फे खूप सन्मान केला. रामाला आणि लक्ष्मणाला तिथे सगळ्या आश्रमातल्या लोकांनी वंदन केलं आणि हे करता करता रामासाठी जे मनुष्य जन्म जो व्यर्थ आहे असं जे राम म्हणत होते, मग त्यासाठी एकनाथ महाराजांनी जे वर्णन केलं आहे रामाच्या वैराग्यामध्ये, ते असं वर्णन केलं आहे की अगदी मनुष्य जन्मापासून म्हणजे त्या स्त्रीच्या गर्भात प्रवेश केल्यापासूनच सगळं घाण आहे असं ह्याच्यात त्यांनी वर्णन केलं आहे. कसं घाण आहे म्हणे, तो त्या गर्भात पडतो तर म्हणे तिथे काय असतं म्हणे, तिथे सगळी घाण असते, ते सगळं तिचं घाण असते. आतमध्ये राहतं तर ते अर्भक काय पितं, ते म्हणे तिच्यातलं जे रक्त मांस आणि ते जे काही अशुद्धी होती त्यावरच तो जगतो म्हणे. काय अर्थ आहे म्हणे या जन्मामध्ये. मग तो जेव्हा तो वाढतो पुढे तेव्हासुद्धा गर्भातनं बाहेर येतानासुद्धा त्याला किती कष्ट होतात, मग श्वास घेताना किती त्रास होतो, मग थोडासा मोठा होतो तो किती आपल्या आईवर निर्भर असतो, म्हणजे त्याला त्रासच त्रास आहे. मग पुढे काय होतं, तर पुढे तो तरुण होतो म्हणजे पुन्हा तेच आलं संसाराची हे, मग ते लग्न आलं, स्त्री संग आला, स्त्रीबरोबर रमणं होणं, मग पुढे वृद्धापकाळ येणं, मग तुमचे सगळे गात्र शिथिल होणं. काय अर्थ आहे ह्या म्हणे सगळ्यामध्ये, ह्यापेक्षा म्हणे ते नकोच तो जन्म, असं आम्हाला वैराग्य आलं होतं. म्हणजे हे सगळं जे वर्णन आहे समर्थ रामदासांनी सुद्धा दासबोधामध्ये नरदेहाच्या ह्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलं की हे सगळं व्यर्थ आहे म्हणे. त्या रामदासांनी सुद्धा गर्भाच्या आत किती त्रास होतो, किती वाईट स्थिती असते, आपणला जे जो गर्भ असतो तो कोणत्या घाणेरड्या अवस्थेत असं वर्णन केलेलं आहे त्याच्यावर. असंच वर्णन ह्यांनी, पण ह्यांचं वर्णन पूर्ण वृद्धाप काळापर्यंत आहे. पण ते रामासाठी होतं. रामाला त्यांनी जेव्हा असं सांगितलं की नाही हे सगळं जरी असलं तरी त्या वैराग्यामध्ये सुद्धा आणखीन बऱ्याचशा गोष्टी होतात ज्याच्यातनं ते चांगलं पण निघू शकतं असं त्यांना सांगितलेलं होतं. पुढे रामाच्या इतर सगळ्या प्रशिक्षणानंतर तेवढा भाग सोडला आणि एक दिवशी त्यांना जनकाचं निमंत्रण आलं. राजा जनक त्याची जी पुत्री आहे सीता भूमिजा, तिच्या स्वयंवरासाठी तिथे त्यांनी पाचारण केलं. त्या स्वयंवरासाठी त्यांनी जी व्यवस्था केली होती ती व्यवस्था पाहायला सगळ्या विश्वामित्रांनी किंवा त्या यज्ञासाठी तिच्या धनुष्य याग त्याला म्हणतात, त्या यज्ञासाठी विश्वामित्रांनी आपल्या सगळ्या शिष्यांना तिथे घेऊन यावं असं जनकाकडून निरोप आला. जनकाला ठाऊक नव्हतं की हे 2 पुत्र इथे आहेत, पण त्याच्या दूताने सांगितलं. त्यांनी विचारलं रामाला की चालायचं का, तर राम म्हणे जशी तुमची आज्ञा. तर म्हणून ते तिथून निघाले आणि निघाल्यानंतर राम वाटेत काही प्रश्न विचारत होते. जे त्यांना दिसत होतं त्या दिसलेल्या सगळ्या अवस्थांमध्ये रामाच्या समाधान करत होते. ज्याचा उल्लेख होता त्या उल्लेखामध्ये ते कथा पण सांगत होते. तर त्यांनी विचारलं की आपल्याला कुठे जायचं आहे, त्यामुळे आपल्याला जनकाच्या दरबारात जायचं आहे. कोण जनक आहे, तर जनक म्हणजे एक असा विदेही राजा आहे जो देहात असूनसुद्धा विदेही आहे, जो गृहस्थाश्रमी असूनसुद्धा ब्रह्मचारी आहे, ज्याला मोठे मोठे राजे मोठे मोठे ऋषी मान्य देतात. एक राजा असूनसुद्धा एका ऋषीसारखा तो राहतो, असे त्या ऋषींकडे आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्याकडे एक शिवधनुष्य आहे म्हणे, त्या शिवधनुष्याचा यज्ञ आहे त्याच्या दर्शनाला आपल्याला जायचं आहे. रामाने विचारलं कोणतं शिव आहे, तर त्याला शिवचाप म्हणतात. म्हणते शिवचाप आहे म्हणे. कुणाचं शिवचाप आहे, ते म्हणे शिवचाप प्रत्यक्ष शिवाने आणि परशुरामाला दिलेलं आहे. म्हणे कोण हा परशुराम, म्हणे जामदग्नीचा पुत्र जामदग्नी, त्यांनी ते आणून दिलेलं आहे, ते आपल्याला पाहायला जायचं आहे. म्हणे त्याचं काय महत्त्व आहे असं म्हणे. तर म्हणे विश्वामित्रांनी त्याला सगळी ती कथा सांगितली ती या रूपात की म्हणे हा रेणुका आणि जमदग्नीचा पुत्र आहे, कोण परशुराम. आणि तो जेव्हा विद्या ग्रहण करायला कैलासामध्ये गेलेला होता, त्या कैलासामध्ये त्याची सगळी विद्याग्रहण होती, तपस्या होती, त्याच्यावर अत्यंत प्रसन्न होत आणि गणपतीने त्याला परशु दिला आणि प्रत्यक्ष शिवानी त्याला आपला चाप दिला. तो शिवचाप हा आहे. त्या शिवचापामध्ये एक प्रचंड शक्ती आहे आणि त्याच्यापुढे बाकी सगळे नतमस्तक होतात. तो शिवचाप म्हणे जनकाकडे त्यांनी आणून ठेवलेला आहे, त्याची पूजा व्हायची आहे आणि त्या पूजेसाठी आणि त्या यज्ञासाठी आपल्याला सगळ्यांना चालायचं आहे. ही कथा
इथपर्यंतच सांगितली. पुढची कथा मग त्यांनी विचारली तर म्हणे की आपण वेळ येईल तेव्हा सांगू, पण तत्पूर्वी म्हणे विदेही कसा असतो आणि कसा तो तपस्येला पोचतो, का त्याला विदेही म्हणावं, ह्याचं म्हणे एक शुकाचार्य खूप छान उदाहरण आहे. तर रामाने विचारलं कोण शुक म्हणे, तर म्हणे शुक म्हणजे हा एक असा आचार्य आहे की ज्याच्याबद्दल वर्णन करताना आपण समर्थांचा श्लोक ऐकतो ना, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते. म्हणजे वैराग्य कसं असावं, तो शुकासारखं असावं. म्हणजे वैराग्याचं जे परमोच्च बिंदू आहे तो शुकाचार्य. तर त्या शुकाचार्य कोण होते म्हणे, तर म्हणे शुकाचार्य हा व्यासपुत्र होता. त्या शुकाचार्याची अशी महिमा होती की त्यांनी पोटातच सगळी विद्या ग्रहण केली होती. त्याला पोटातच 4 वेद उपनिषद आणि सगळं तोंडपाठ होतं म्हणे. त्यांनी जेव्हा जन्म घेतला आणि थोडा राहिला तर तो चालायला लागला. व्यास म्हणे अरे बाबा कुठे चाललाय कुठे चाललाय, थांब म्हणे. त्याचं लक्षच नाही, विदेह अवस्था, त्याला माहीत नाही की मी कोण आहे, स्त्री काय असते, पुरुष काय असते, मनुष्य काय असतो. तो चालायला लागला. व्यास त्याच्या मागे मागे चालायला लागले. अरे बाबा कुठे जातोय, अजून तुझी मुंज व्हायची आहे, तुझ्यावर संस्कार व्हायचे, ती माझी म्हणे एक प्रकारे माझं कर्तव्य आहे. तरी तो चालायला लागला. जाता 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 असा जेव्हा जात होता तेव्हा एका सरोवरामध्ये काही अप्सरा स्नानाला उतरल्या होत्या आणि विवस्त्र अवस्थेमध्ये होत्या. हा जेव्हा गेला, मागे मागे व्यास गेले, तर हा गेला तेव्हा स्त्रियांना काही नाही वाटलं. त्या आपल्या स्नानामध्ये मग्न होत्या, त्यांना काही फरक नाही पडला. हा असा गेला, हा नग्नावस्थेत होता, तरीसुद्धा स्त्रियांना काही नाही वाटलं. ते निघून गेल्यावर मागून व्यास आले. व्यास येता क्षणी स्त्रिया धावल्या. कुणी आपलं वस्त्र खांद्यावर घेतलं, कुणी पाण्यात उडवून गळ्यापर्यंत बोलल्या. व्यासांना थोडा राग आला की म्हणे शुक गेला तेव्हा तुम्हाला काही नाही वाटलं म्हणे, आणि मी आलो तर लगेच तुम्ही वस्त्र. तर त्या अप्सरांनी जे उत्तर दिलं ते पाहून एकदम व्यास स्वतः थंड झाले. त्या अप्सरांनी सांगितलं की यांची विदेहावस्था आहे, यांना माहीतच नाही स्त्री म्हणजे काय असतं, स्त्री कोण असते, पक्षी कोण असतात. जे पक्षी वरती बसले आम्ही त्यांच्यासमोर विवस्त्र होऊन स्नान करतो, तर ती जी अवस्था आहे म्हणे यांना काही माहीत नाही. मी कोण आहे, स्त्री कोण आहे, पुरुष कोण आहे, ही जी विदेहावस्था आहे म्हणे, म्हणून आम्हाला म्हणे ते आले तर काही नाही वाटलं. आता हे वाटल्यानंतर व्यासांनाही वाटलं की बरोबर काहीतरी आहे म्हणे, पण तरीसुद्धा म्हणे हा जो शुक आहे हा म्हणे जोपर्यंत गुरुकडनं काही शिकत नाही तोपर्यंत अपूर्ण आहे. सद्गुरूशिवाय गत्यंतर नाही म्हणे. आणि त्यामुळे त्यांनी त्याला हे सांगितलं की नाही बाई तू कसंही कर, पण सद्गुरू घे. त्या शुकाला थांबवून त्यांनी म्हटलं कुठे जायचं, म्हणे तू जनक राजाकडे जा. जनक राजाकडे जेव्हा जाशील आणि तिथे जेव्हा तू काहीतरी शिकशील तेव्हा तुला मी मान्य करेन, तोपर्यंत नाही करणार. आणि मग व्यासांनी त्याला सोडून दिलं. हा चालत चालत तिथे गेला. आता ह्या सगळ्यामुळे त्या अप्सरांनी दिलेल्या उत्तरामुळे शुकाला जरा गर्व झाला आणि त्या गर्वाच्या अवस्थेमध्ये तो तिथे जनक राजा त्याच्या उभं राहिला. 1 मिनिटात मी निपटवतो कारण आपल्याला 1 तासभर झाला आहे पूर्ण. त्या तिथे उभं राहिला. त्याची कथा अशी की त्यांनी आतमध्ये निरोप पाठवला की म्हणे सांग मी आलो आहे. त्याच्या आधी त्यांनी विचारलं की मी असा कसं जाऊ, म्हणून त्यांनी एक छाटी घेतली, भस्म लावलं आणि हातात आता रिकाम्या हाताने कशा जायचं म्हणून भस्म हातात घेतलं. सांगितलं जनकाला द्वारपालला की त्याला सांग मी आलो आहे म्हणे. जनकराजाने ओळखलं की हा अहंकार आहे याला, तो आलाच नाही बाहेर. आणि त्यांनी एकदम सांगितलं की त्यक्तम सुखी भवे, संग त्यक्तम सुखी भवे. ह्याला की कळेल ना की कसं संग त्यक्त करायचं आहे, कोणतं शब्द करायचं, त्याला काही कळलं नाही. उभा राहिला. असं करता 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 प्रत्येक वेळा द्वारपाल आत जायचा आणि जनक निरोप द्यायचा. 7 दिवस झाले. 6व्या दिवशी याला लक्षात आलं की मला कशाचा त्याग करायचा आहे. आणि मग त्यांनी ते छाटी फेकून दिली, भस्म फेकून दिलं. पुन्हा त्या अवस्थेत आल्याबरोबर मग जनक स्वतः चालत त्याच्याकडे आला आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला की हा संगत आहे का, जोपर्यंत तुझ्यामध्ये अहंकार नावाची वस्तू होती, जोपर्यंत तू स्वतःला देहरूपी मानायला लागला होता की मी शुक, आता तू म्हणे पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे आता मी तुला आशीर्वाद देतो. आपली ह्या कथेपर्यंत आज थांबूया कारण आपली वेळ झालेली आहे. पुढच्या कथा आपण उद्या घेऊ. आणि मी मुद्दाम याच्यासाठी ठेवलं म्हणजे तुम्ही याल ना उद्या. जय जय रघुवीर समर्थ.